नवरचना शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख आणि संस्था कार्यकारिणी सदस्य श्री डॉक्टर पवार सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, आपली मातृसंस्था महाराष्ट्र समाजसेवा संघ या संस्थेच्या 60व्या अर्थात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्धापन दिनानिमित्त आज आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी कार्यक्रमाला माननीय सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर यांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान नवरचना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री कालपेटकर सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून आपण करावं अशी मी सर्व मान्यवरांनी विनंती करतो. या या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिर् देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. आपल्या सर्वांच्या सहकारी संगीत तथा विज्ञान शिक्षिका श्रीमती माया मॅडम गीत सादर करीत आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवरचना विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कालपेटकर सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शीतल पवार मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रजनी शर्मा मॅडम, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका पुतलीकर मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या उपमुख्याध्यापिका सोनू
जोशी टीचर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांना आपल्या संस्थेच्या म्हणजेच महाराष्ट्र समाजसेवा संघ या आपल्या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कैलासवासी कुसुमताई पटवर्धन, कैलासवासी रावसाहेब, कैलासवासी विठ्ठलराव पटवर्धन, कैलासवासी माधवराव लिमये, कैलासवासी शांताबाई लिमये यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करणारे हे सर्व कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये भरीव असं कार्य व्हावं म्हणून सरकारवाड्याजवळ असलेल्या लोकसत्ता हॉल इथे जमतात. 28 ऑगस्ट 1960 या रोजी या संस्थेची पहिली सभा संपन्न होते. आणि खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या घटकांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे. स्थानिक ऊर्जा असतील किंवा राष्ट्रसेवा दल असेल, यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या आदर्शाने ही संस्था उभी राहिली पाहिजे म्हणून कार्य करण्यासाठी एकत्र होतात आणि संस्था स्थापनेचा निर्णय होतो. कैलासवासी कुसुमताई पटवर्धन सूचना मांडतात का या संस्थेचं नाव हे महाराष्ट्र समाज सेवा संघ असं असलं पाहिजे आणि त्या सूचनेला सर्वजण अनुमोदन देतात आणि त्या दिवशी आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली जाते. कोणतीही संस्था टाकायची म्हटली का त्या संस्थेसाठी शासकीय कागदपत्रांचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं आणि म्हणून पाठपुरावा करण्याला सुरुवात होते. आणि त्यावेळेला धर्मदाय कार्यालय हे नाशिकला नसताना पुण्याला आहे आणि पुण्याला पाठपुरावा सुरू होतो. आणि पुण्याला पाठपुरावा सुरू असताना पुण्यात त्या काळी खूप मोठा प्रलय येतो आणि त्या प्रलयात महाराष्ट्र समाज सेवा संघाची सर्व कागदपत्रे ही सुद्धा वाहून जातात. आणि त्यानंतर सुद्धा ही लोक शांत बसत नाही आणि म्हणून मग कैलासवासी रावसाहेब हे प्रयत्न करतात, संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देतात आणि 25 ते 30 छात्रांना घेऊन छात्रालय स्थापन होतं आणि संस्थेचं काम पुढे सुरू होतं. मग पुढे आपण बघितलंय काही 1969 मध्ये पहिली रचना विद्यालय शाळा आली आणि आज या संस्थेचा वटवृक्ष हा 16 शाखांमध्ये विस्तारलेला आपल्याला दिसतोय. कैलासवासी शांताबाई लिमये किंवा कैलासवासी कुसुमताई पटवर्धन यांनी त्या काळात असलेल्या चांगल्या नोकऱ्या सोडून रचना विद्यालय किंवा या संस्थेसाठी खूप भरीव असं कार्य केलं. विद्यार्थी गोळा करण्यापासून तर विद्यार्थ्यांना संस्कारमय घडवण्यासाठी 24 तास अहोरात्र ती लोक झटली आणि आज आपण अतिशय चांगल्या अशा संस्थेमध्ये काम करताना आपल्याला खूप मोठा अभिमान वाटतोय. म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आजची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आजचे विश्वस्त आठवड्यातले 3-3, 4-4 दिवस संस्थेसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र काम करताना आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपकी खिदमत में गुलजार की ये कविता मैं पेश करने जा रहा हूँ. जो आज की परिस्थिति है उस पर आधारित ये कविता है. उसकी पहली 2 पंक्तियां. एक मुद्दत से आरज़ू थी फुर्सत की, एक मुद्दत से आरज़ू थी फुर्सत की, मिली तो इस शर्त पे कि किसी से ना मिले.
मी पण गाण्याचा प्रयत्न करते. आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांची जी अभिरुची कमतरता आणि तीव्रते मी जाणवते आणि म्हणून ही मुद्दाम मी ही कविता सादर करते. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे. एकदा ग. दि. माडगूळकर लग्नाला गेले होते. जेवणाची पंगत वाढणं चालू होतं. ताट वाढून होईपर्यंत तिथे बसल्या बसल्या गदिमांनी एक सुंदर अशी कविता तयार केली. ती कविता तुम्हाला मी ऐकवते. काय वाढले पाण्यावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती. नीट ऐका. काय वाढले पाण्यावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती. धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग हे पिवळे सजले. आले लोणचे बहु मुरलेले लिंबू कागदी रसरसलेले. किसून आवळे मधुर केले कृष्णागाठचे वांगे आणले. खमंग त्याचे बरीतच केले. व्यासपीठावरील मान्यवर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यकारी सदस्य श्री पवार सर, माझे सर्व सहकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. गेल्या वर्षीचा कार्यक्रम आठवतोय. याच प्रांगणामध्ये आपल्या संस्थेच्या सर्व शाळेच्या शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. आपण उत्तमरित्या या ठिकाणी शैक्षणिक साधनांचं प्रदर्शन घडवलेलं होतं. या विभागातील प्रत्येक व्यक्तीने, कर्मचाऱ्याने आपल्या विभागाकडे दिलेला हा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केला होता. आजही तुम्ही बघा, आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी गेल्याने भाग घेतला. या परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेने सांगितलं की आपापल्या विभागामध्ये तुम्ही कार्यक्रम सादर करायचा आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. याचं कारण म्हणजे आपली संस्था. आपल्या संस्थेने विद्यार्थ्यांना घडवायला सांगितलेलं आहे, परंतु या विद्यार्थ्यांना घडवता घडवता आपणच घडत जातो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि एक प्रकारची शिस्त आपल्या संस्थेने आपल्याला घालून दिलेली आहे. आपली संस्था ही प्रगतीपथावर आहे. यामागे
आपले जे संस्था चालक आहे हे संस्था चालक सतत झटत असतात. प्रत्येक संस्थेच्या शाळेतील प्रत्येक जो भाग आहे त्याच्याशी निगडीत ते असतात आणि आपलं काम जे आहे ते अहोरात्र सुरू ठेवतात. अशा आपल्या संस्थेचे पदाधिकारी यांचा आशीर्वाद आपल्या सर्व शाळांना लाभतो आणि त्यामुळे आपल्या शाळेचं नाव आणि संस्थेचं नाव उज्ज्वल करू शकतात. आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण जरी एकमेकांपासून दूर असलो तरी सुद्धा काही संदेश आपल्यापर्यंत संस्था चालकांनी पाठवलेले आहेत ते मी या ठिकाणी थोडक्यात वाचून दाखवतो. प्रथम अध्यक्षांचा जो संदेश आहे तुम्ही या ठिकाणी वाचतोय. प्रिय सहकारी मित्रांनो, आज महाराष्ट्र समाजसेवा संघाचा 60वा वर्धापन दिन. आपल्या संस्थापकांनी आखून दिलेले विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे व या संस्थेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्यतत्पर असणारे संस्थेतील माझे सर्व सहकारी, कर्मचारी व कर्मचारी सदस्य आपणास हार्दिक शुभेच्छा. कोविड-19 या आजाराच्या महामारीमुळे यावेळेस आपण वर्धापन दिन नेहमीप्रमाणे साजरा करू शकत नाही. ही खंत आहे. विद्यार्थी आपली व आपल्या परिवाराच्या प्रकृतीची काळजी आपण घेतलीच पाहिजे. परस्पर सहकार्याचा पाठ आपण घालूया. संस्थेशी संलग्न असलेल्या सर्व शाळांचे सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज आपण संकल्प करूया. संस्थेचे सर्व विद्यार्थी, पालक व हितचिंतक यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. ही शुभेच्छा आपल्याला कांबळे सरांनी पाठवलेली आहे. आपल्या संस्थेचे सचिव श्री साळे सर यांनी सुद्धा त्यांची शुभेच्छा पाठवलेली आहे. महाराष्ट्र समाज सेवा संघाचा 60वा वर्धापन दिनाच्या आपणास शुभेच्छा. या संस्थेच्या विकासासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊ. आमच्या शाळेचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय. आपण कोविड-19च्या संकट समयी सर्व एकत्र होऊन आपली व आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांची काळजी घेऊ. शक्य ती मदत करू. आनंदी राहा, कार्य करीत राहा. पुन्हा एकदा सदिच्छा. चिंदडे सरांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. कार्यकारिणी सदस्य चिंदडे सर, महाराष्ट्र समाज सेवा संघ म्हणजे आपल्या संस्थेचा आज वर्धापन दिन. दरवर्षी आपण एकत्र जमतो आणि वर्धापन दिन साजरा करतो. यावर्षी कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आपण एकत्र जमू शकत नसलो तरी आपली मने संस्था आणि संस्थेच्या शाळेमध्ये असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ही परिस्थिती पण पार पडेल आणि पुन्हा नवीन उमेदीने आपण सर्व कामाला लागू याबद्दल मला खात्री वाटते. संस्थेला, संस्थेच्या सर्व घटकांना म्हणजे नवनाथ महाविद्यालय या सकट सर्व शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या शुभेच्छांमधनं आपल्याला एकच दिसतंय, संस्था चालकांनी जे आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत की काम करत राहा आणि आनंदी राहा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, आपल्या मित्रांची काळजी घ्या. तर या 60व्या वर्धापन दिनानिमित्त, संस्थेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.